सगळ्यांची बेरीज करा. 12 आणि 1 13, 13 आणि 4 12 आणि 1 13 झालं का रे? 12 आणि 1 13 आणि 4 17, 17 आणि 7 24, 24 आणि 6चा संबंध यस आहे, गुणिले 4चा संबंध आहे. बघा पुढं 16 आणि 5 21 होतं. 16 आणि 5 21, 21 आणि 4 25, 25 आणि 6 31 झालं. ह्या ठिकाणी मॅच नाही बघा. 6 चोक 24, 8 चोक 32 यायला पाहिजे होतं. ह्या ठिकाणी 31 आलं, संबंध मॅच होत नाहीये. बरोबर. मग आपण काय करतो, जोडी जोडी बघतो. 12 आणि 4 16 आणि 16 मधून हे 8 गेले. यस, उत्तर ते पण मॅच, लॉजिक मॅच होत नाही. तुम्हाला मी सांगितलं काय, गुणाकार झाला. मग आता आपण गुणाकार झाल्यानंतर भागाकार करून बघणार आहे. ठीक आहे, भागाकार बघा किती तरी 4 त्रिक 12. गुणाकार केला का आपण? गुणाकार कुठं केला अजून? 12 चोक 48, गुणाकार नाही केला ना बाळांनो अजून. ठीक आहे, 12 4 16च केलं. गुणाकार बघा आता, गुणाकार आडवा 12 चोक 48 आणि 7 1 7, 7 1 7 यांचा काही संबंध आहे का? 48 आणि 7चा काही संबंध लागत नाही. थोडंसं मला काय वाटतं बघा, या संख्या बघितल्यावर मला काय जाणवतंय, 48 आणि 7चा संबंध नाहीये, पण ह्या बघा 48 आणि 6चा संबंध आहे. 48 आणि 6चा संबंध आहे. गुणाकार केला एवढं तर कळलं ना बघा. ह्या दोघांचं काही नाही, पण ह्या 6चा आणि 48चा संबंध आहे. मग मी काय चेक करतोय की ह्या आडव्यांचा गुणाकाराचा काहीतरी संबंध येतोय. बरोबर. बघा चेक करून बघा. 12 चोक 48, 48 आणि 6चा संबंध बघा. 16 5 80, ह्या 80 आणि 8चा संबंध बघा काय. 9 7 54, ह्या 54 आणि ह्या 3चा संबंध बघा काय. तर 12 8 96, 96, 96 आणि याचा जो संबंध असेल तो फक्त लॉजिक मॅच करा. काय होतं रे नीट बघा. यांचा संबंध काय, 8 6 48, 8 6 48 गुणाकार इथे येतोय बघा. 8 कधी येणार आहे, 7 आणि 1 8 आला. बरोबर. बघा मॅच होते लॉजिक. मला एवढं तर कळलं काहीतरी संबंध आहे. 7 आणि 1 8, तर यांची बेरीज बघा. 6ला यांच्या बेरजेने गुणा, तुम्हाला उत्तर भेटतंय बघा. 6 आणि 4 किती झाला, इथं गुणाकार 10 दिसतोय. मग 10चा आणि ह्या अंकांचा काय संबंध, यस बेरीज आहे. इथं बघा 18 त्रिक 54, तर 9 आणि 9चा काय संबंध, 18, 9 आणि 9 18. सेम या ठिकाणी किती रे, 3 ने गुणल्यावर काय येतं, 3 12 9 8 72 आहे ना. 9 8 किती 72 येतं. 72 ने काय संबंध आहे, गुणिले 24 करायचं आहे. 24 त्रिक 72, गुणाकार काय, ह्या दोघांची बेरीज 24 आली पाहिजे. कोणते अंक इथे घेतल्यावर बेरीज 24, इथं पण 12 आणि इथं पण 12. कळालं प्रत्येकाला.